महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. चला पाहूया नेमकं काय घडतंय. पण सुरुवात कुठल्या राजकीय सभेतून नाही तर संभाजीनगरमधल्या एका दुकानातून होतीये. एका साडीची किंमत होती फक्त 599 रुपये. मूळ किंमत होती 5,000. आणि या साडीसाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन 3 महिला बेशुद्ध पडल्या. या घटनेतून दिसतो राज्यातला तणाव, जो राजकारणात तर शिगेला पोचलाय. सगळ्यांच्या नजरा आहेत त्या बीएमसी निवडणुकीवर, देशातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेवर. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गटाचा आरोप आहे की शिंदे गट पोलिसांचा गैरवापर करतोय. या सगळ्या गोंधळात बीएमसीच्या ठेवी तब्बल 12,000 कोटींनी कमी झाल्यात. पण भाजप मात्र ठाकरे बंधूंच्या या एकीला आव्हान मानायलाच तयार नाहीये. पण हा तणाव फक्त विरोधी पक्षांमध्ये नाही, तो आघाड्यांच्या आत सुद्धा आहे. मग ती सत्ताधारी आघाडी असो किंवा विरोधी, अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आलेत. एका शिवसेना आमदाराने तर थेट भाजपवरच टीका केलीय, एका वादग्रस्त नियुक्तीवरून. आणि ही फूट फक्त आघाड्यांपुरती नाही तर पक्षांच्या आतही पोहोचलीय. नागपूरमध्ये भाजपचेच काही नाराज नेते आपल्या पक्षाचा प्रचार न करण्याच्या सूचना देत आहेत. इतकंच नाही तर काही भाजप बंडखोरांनी ठाकरे गटाकडून उमेदवारीसुद्धा भरलीय. आणि जसजसा दबाव वाढतोय तसतशी नेत्यांची भाषाही अधिकच खालच्या पातळीवर जातेय. विरोधी पक्षातील नेत्यांवर आता थेट वैयक्तिक हल्ले चढवले जात आहेत. तर काही नेते अशी वादग्रस्त विधानं करून राज्यातला तणाव आणखी वाढवत आहेत. अगदी व्हिडिओ पुरावे सादर करून उमेदवार विकत घेतल्याचे गंभीर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या सगळ्यामुळे राज्याच्या राजकारणात फक्त गोंधळ आणि अविश्वासाचंच वातावरण आहे. आता प्रश्न हा आहे की या राजकीय गदारोळात नक्की विजय कोणाचा होणार?